जय महाराष्ट्र. मी अनिकेत. पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. सावंतवाडीमध्ये रोटरी क्लबतर्फे पोलिओ निर्मूलन जनजागृतीसाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. 23 ऑक्टोबर रोजी हा जागतिक पोलिओ दिवस म्हणून जगात पाळला जातो. तर यावर्षी रोटरी इंटरनॅशनलतर्फे हा आठवडा पोलिओ जागृती आठवडा म्हणून भारतभर पाळला जाणार आहे. तर ही मोहीम भारतात 1994 पासून पोलिओ लसीकरण मोहीम म्हणून राबवली जाते. ऊसतोड मजुरांची मजुरी वाढवणं आणि या मजुरांच्या मुकादमाचं कमिशन वाढवण्यासाठी लवादानं महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. ऊस कामगाराला आता प्रतिटन 270 रुपये मिळणार आहेत, जे पूर्वी 224 रुपये होते. म्हणजे ही वाढ 20% आहे. डोकी सेंटर, गाडी सेंटर आणि टायर सेंटरच्या दरामध्ये 20% वाढ झाली आहे. शिवाय मुकादम कंत्राटदारांच्या कमिशनमध्ये एकूण 18.5% वाढ झाली आहे. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या लवादानं हा निर्णय जाहीर केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यावा या मागणीसाठी शिवसेनेनं औरंगाबादमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवली. सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिवसैनिकांनी स्वतःच्या रक्तानं अंगठा लावून या मोहिमेत सहभाग घेतला. समर्थनगर भागातील वीर सावरकर पुतळ्याजवळ शिवसेनेनं ही मोहीम राबवली. औरंगाबाद जिल्ह्यातून 4 ते 5 लाख स्वाक्षरी सरकारकडे पाठवून आपली मागणी शिवसेना सरकारकडे पाठवणार असल्याचं शिवसैनिकांनी सांगितलं. अमरावती जिल्ह्यातील आष्टी गावाजवळ एकूण 49 लोकांना विषबाधा झाली आहे. शारदा देवीच्या सार्वजनिक महाप्रसादात ही घटना घडली आहे. यामध्ये 27 महिला आणि 22 पुरुषांचा समावेश आहे. यामधून 13 रुग्णांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे, तर 36 जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. नवी मुंबई उडवून देण्याची धमकी महापौर सुधाकर सोनावणे यांना पत्राद्वारे आली आहे. नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी, नेरूळ, रबाळे, ऐरोली रेल्वे स्थानकांसह कोकण भवन उडवून देण्याची धमकी पत्राद्वारे नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांना आली आहे. या पत्रानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाणी तसंच संबंधित रेल्वे स्थानकांचा व्यवस्थापक आणि रेल्वे पोलिसांनाही सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मुंबई मलनिस्सारण प्रकल्पाचं कोणतंही काम न करता महापालिकेनं सल्लागारांना 140 कोटींहून अधिक रकमेची बिलं अदा केली आहेत. पालिकेच्या या दानशूर कृत्यावर कॅगनं जोरदार ताशेरे ओढलेत. कोणत्याही प्रकल्पात काम झाल्यानंतर पैसे दिले जातात, तिथे मात्र कामापूर्वीच पैसे देणं अजब असल्याचं कॅगनं म्हटलंय. दुष्काळग्रस्त मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी अहमदनगर आणि नाशिकमधील धरणांमधून 12.84 TMC पाणी सोडा असे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिलेत. पाटबंधारे विभाग आणि औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. यानंतर हा महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आला. कोकण रेल्वे मार्गावर धावणारी सावंतवाडी, दिवा रेल्वे दादर, ठाणे अशा रेल्वे स्थानकांपर्यंत न्यावी अशी सुरुवातीपासून असणारी कोकणवासियांची मागणी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे फळाला येईल अशी अपेक्षा आहे. कोकणातील हंगामातील फणस, आंबे आणि दिवाळीतील पोहे घेऊन 10 वर्षांपेक्षा जास्त काळ सामान्य प्रवासी मुंबईला जाताना कसरत करत आहेत. त्यातून सुटका होईल अशी प्रवाशांना अपेक्षा आहे. सार्वजनिक जागी सण साजरे करताना नाचगाणं थांबवा, वाहतुकीस अडथळा येतो आणि नागरिकांना नाहक त्रास होतो अशा शब्दात उच्च न्यायालयानं छठ पूजा आयोजित करण्यास परवानगी मागणाऱ्या संजय निरुपम यांच्या सांस्कृतिक मंडळाला फटकारलंय. त्यावर सरकारी वकील धैर्यशील नलावडे यांनी आक्षेप घेतलाय. मंडळ वारंवार नियमांचं उल्लंघन करत आहे, त्याबद्दल त्यांची अनामत रक्कमही जप्त करण्यात आली आहे. राज्यातील ऑटोरिक्षा परवान्यांचं नूतनीकरण करण्याच्या परिवहन विभागाच्या योजनेला 16 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. एकूण 1,40,000 ऑटोरिक्षा परवान्यांचं नूतनीकरण करण्याची ही योजना आहे. या योजनेला थंड प्रतिसाद मिळाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
आपल्या प्रॉव्हिडंट फंड खात्यात किती रक्कम जमा झाली आहे हे आता खातेधारकांना मिस कॉलच्या सहाय्यानं सहज जाणून घेता येणार आहे। यासह एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशननं अलीकडेच 3 नव्या सुविधा सुरू केल्या आहेत। यात आता ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिस कॉल देऊन आणि मेसेज करून त्याद्वारे खात्यातील रक्कम जाणून घेता येणार आहे। त्यासाठी आपला युनिव्हर्सल नंबर मात्र सक्रिय करण्याची गरज आहे। यूजीसीनं पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासंदर्भात नवी नियमावली नुकतीच जाहीर केली आहे। या नव्या नियमानुसार देशभरातील विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 2 वर्षांची मुदत देण्यात आली आहे। त्यानुसार आता पदवी अभ्यासक्रमासाठी निश्चित केलेल्या काळानंतर अतिरिक्त 2 वर्षात पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं बंधन विद्यार्थ्यांवर असेल। यूजीसीच्या निर्णयाला विद्यार्थी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे। यावरून मोठा वाद सुरू होण्याची शक्यता आहे। मुंबईतील ऑक्टोबर हिटचा पारा वाढतच चाललाय। दरवर्षी ऑक्टोबर हिटचे चटके सोसावे लागतात, मात्र यंदा या हिटनं जणू काही रुद्रावतारच धारण केलाय। यंदा या हिटचे चटके अधिकच जाणवत आहेत, त्यामुळे मुंबईकर हैराण झालेत। या उन्हाच्या चटक्यांचे परिणाम शरीरावर होऊ नयेत यासाठी मुंबईकर अनेक उपाययोजना करतायत, मात्र तरीही मुंबईकरांना हिटचा तडाखा सोसावा लागतोय। तापमानामुळे अनेक जण आजारी पडत आहेत। हॉस्पिटलमध्येही रुग्णांच्या संख्येत वाढ होते। समुद्रात सुनामीचं संकट आलं तर त्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा दक्षिण मुंबईत नौदलाच्या INS आंग्रे या तळावर बसवण्यात आली आहे। येत्या सोमवारी 26 ऑक्टोबर रोजी या भोंग्याची चाचणी घेण्यात येणार आहे। दुपारी 12 ते 12:10 या वेळेत हा भोंगा वाजेल। 3 किलोमीटर त्रिज्येच्या परिघात सर्व दिशांना या भोंग्याचा आवाज पोहोचू शकेल। मुंबई ते मांडवा दरम्यान रो रे सेवा मार्गी लावण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारनं मांडवा इथे ब्रेक वॉटर बंधारा उभारणं आणि रोरो सेवा सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे। यानंतर आता अलिबागला मुंबईशी जोडण्यासाठी हालचालींना वेग आलाय। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं यासाठी तब्बल 130 कोटी रुपये खर्चाच्या कामांची जागतिक निविदा प्रसिद्ध केली आहे। नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये डाळींचे भाव कमी झालेत। सर्वसामान्यांना रडवणाऱ्या तूर डाळीचा भाव आज 200 रुपयांवरून 160 रुपयांपर्यंत खाली आला, तर सर्वच डाळींचे भाव ही 25 ते 20 रुपयांनी खाली आले। लहान वयात होणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी पेंटावॅलंट लस हा नोव्हेंबरपासून राज्यातील बालकांना मोफत देण्यात येणार आहे। पूर्वीच्या डोसेसमध्ये घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात तसंच हेपेटायटिस B या आजारांच्या रोगप्रतिबंधक लसींचा समावेश होता। हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप B या आजाराच्या प्रतिबंधक लसीचा नव्यानं समावेश करण्यात आला आहे। बिहार विधानसभेच्या 3ऱ्या टप्प्याच्या मतदानाआधी मुख्यमंत्री नितीश कुमारांचा एक व्हिडिओ समोर आलाय। त्यात ते एका मांत्रिकाची भेट घेताना दिसतात। या मांत्रिकाचं झप्पी बाबा असं नाव आहे। केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते गिरिराज सिंग यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय। त्यांनी असा दावा केलाय की निवडणुकीतील पराभव समोर दिसू लागल्यामुळे नितीश तंत्रमंत्राचा आधार घेत आहेत। अफगाणिस्तानच्या विद्यापीठामध्ये देशातील लिंगभेद आणि महिला या विषयाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे। अफगाणिस्तानमधील महिलांना अद्यापही बरोबरीचं स्थान नसून राजकीय आणि सार्वजनिक पातळीवर त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या ताज्या अमेरिका दौऱ्यामध्ये बोलण्यापेक्षा ऐकावंच लागेल अशी टिप्पणी पाकिस्तानच्या एका वृत्तपत्रानं केली आहे। शरीफ आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीसंदर्भात द न्यूज इंटरनॅशनल या प्रतिष्ठित दैनिकानं ही टिप्पणी केली आहे। बेंझागी या शहरात 2012 साली अमेरिकन वकिलातीवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात हिलरी क्लिंटन यांची सिलेक्ट समितीसमोर सलग 11 तास चौकशी झाली। या हल्ल्याच्या वेळेस आपण परिस्थिती कशी हाताळली त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आले। पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांची अमेरिका दौऱ्यावर रोज फजिती उडते। 3 दिवसांपासून अशा घटना समोर येत आहेत ज्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना मान खाली घालावी लागते। शुक्रवारी इन्स्टिट्यूट ऑफ पीसमध्ये भाषणादरम्यान एका व्यक्तीनं घोषणाबाजी केली। बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीवरून त्यानं नवाज शरीफ यांना विरोध दर्शवला।
कॉमन मॅनच्या आवाजाला चित्ररूप देणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचा आज 94वा जन्मदिन. रेघांच्या माध्यमातून राजकारण, समाजकारण आणि सामान्य माणसाचं आयुष्य त्यांच्यातलं व्यंग टिपायचं काम लक्ष्मण यांनी अविरत केलंय. R.K. लक्ष्मण आज आपल्यात नसले तरीही त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्र आपल्याला नेहमीच त्यांची आठवण करून देतात. तर आज R.K. लक्ष्मण यांच्या जन्मदिनानिमित्तानं गुगलनंही त्यांना श्रद्धांजली दिली आहे. गुगल डूडलच्या माध्यमातून या कॉमन मॅनच्या आठवणी जागवल्यात. या डूडलमध्ये त्यांनी R.K. लक्ष्मण यांचं ब्लॅक अँड व्हाईट चित्र तयार केलं आहे. जेव्हा तुम्ही यूट्यूबवर एखादा व्हिडिओ पाहत असता तेव्हा व्हिडिओ आधी जाहिरात येते. अनेक वेळा या जाहिरातींचा कंटाळाही येतो. मात्र तुम्ही जाहिरातींशिवाय व्हिडिओ पाहू शकता. यूट्यूबनं जाहिरातींशिवाय व्हिडिओ पाहण्याची सेवा सुरू केली आहे. यूट्यूबवर तुम्ही जाहिरातींशिवाय असलेले व्हिडिओ त्याचबरोबर ओरिजिनल क्वालिटी असणारे व्हिडिओही पाहू शकता. बहुचर्चित ॲपल वॉच 6 नोव्हेंबर रोजी भारतात लॉन्च होणार आहे. ॲपल वॉच 3 प्रकारांमध्ये असून त्याची किंमत सुमारे 23,000 रुपयांपासून सुरू होणारी आहे. ॲपल वॉचचे गोल्ड मॉडेल तर तब्बल 11 लाख रुपयांचं आहे. 2014च्या फेब्रुवारी ते नोव्हेंबर या कालावधीत तयार झालेल्या CVT इंजिन प्रकाराच्या 3879 होंडा सिटी गाड्या कंपनीनं रिकॉल केल्या आहेत. इंजिनचे ट्रान्समिशन कंट्रोल सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी हा रिकॉल आहे. दसऱ्याच्या सुट्टीनंतर शेअर बाजाराची शुक्रवारी जोरदार ओपनिंग झाली. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशकांनी 2 महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली आहे. सुरुवातीलाच दोन्ही निर्देशकांमध्ये अनुक्रमे 57 आणि 179 अंशांनी वाढ झाली आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांकात देखील अनुक्रमे 0.57% आणि 0.37% वाढ झाली आहे. शेअर बाजारात अत्यंत सकारात्मक वातावरण आहे. IPLच्या पहिल्या मोसमापासून चेन्नई टीमचं नेतृत्व करणारा महेंद्रसिंग धोनी आता पुढील वर्षी दुसऱ्या टीममधून खेळेल अशी शक्यता टाइम्स ऑफ इंडियानं वर्तवली आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा संघ 2 वर्षांसाठी बाद झाल्यामुळे धोनी 2 वर्ष IPL खेळणार नाही की वेगळा संघ निवडेल असा प्रश्न होता. धोनी त्यामुळे पुढच्या IPLमध्ये कोणत्या संघासोबत खेळतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. भारत दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचा अखेरचा सामना उद्या रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. आतापर्यंत मालिकेत 2-2 अशी बरोबरी आहे. त्यामुळे हा सामना महत्त्वाचा ठरेल. हा सामना जो संघ जिंकेल त्याच्या नावावर मालिका असेल. दक्षिण आफ्रिकेविरोधात कसोटी मालिकेसाठी फिरकीपटू रवींद्र जडेजाची निवड होण्याची शक्यता आहे. हरभजन सिंगच्या जागी जडेजाला संघात संधी दिली जाईल. या मालिकेचा पहिला सामना 5 नोव्हेंबरला मोहाली इथे होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तरी आपला धडाकेबाज अंदाज कायम असल्याचा वीरेंद्र सेहवागनं दाखवून दिलंय. रणजी ट्रॉफी सामन्यात जोरदार शतक वीरेंद्रने ठोकलं आणि सिद्ध केलं की त्याची धावांची भूक शमलेली नाही. सेहवागने 170 चेंडूत 16 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 136 धावा केल्या. प्रथम श्रेणी कारकिर्दीतलं त्याचं हे 42वे शतक आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेली भारताची फुलराणी सायना नेहवालचं फ्रेंच ओपनमधलं आव्हान संपुष्टात आलंय. उपांत्यपूर्व फेरीत तिला थायलंडच्या रत्नाचोक इंतानोन हिच्याकडनं सरळ सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला. तिच्या पराभवामुळे भारताचे देखील या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलंय. मुंबईतील गुणवत्तावान क्रिकेटपटूंना क्रिकेट खेळण्याची आणि त्याबरोबरीनं आर्थिक उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणारी प्रस्तावित मुंबई प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धा यंदा होणार नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही लीग पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. येत्या डिसेंबरमध्ये ही लीग खेळवण्याचा विचार होता. टीम इंडियाचा उपकर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. हे प्रेमी युगुल मुंबईत नवं घर शोधत असल्याची चर्चा आहे. पिंकविलामध्ये आलेल्या वृत्तानुसार वरळी इथं असलेल्या ओमकार 1973 या अपार्टमेंटला या दोघांनी भेट दिली होती. त्यामुळे आता विराट आणि अनुष्का लवकरच नवीन घर घेणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सोबत वांद्र्यातील रॉयल चायना या रेस्टॉरंट बाहेर दिसले। खास गोष्ट म्हणजे या दोघांसोबत अनुष्काचे वडील कर्नल अजय कुमार शर्मा सुद्धा होते। अनुष्का आणि विराट यांच्या प्रेमाची चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून रंगतेय। मात्र अनुष्काच्या वडिलांसोबत झालेल्या या स्पेशल लंच नंतर हे दोघे लवकरच आपल्या नात्याचे रूपांतर लग्नात करणार अशी शक्यता वर्तवली जाते। गायक अदनान सामीला भारतीय नागरिकत्व मिळण्याची शक्यता आहे। अदनान सामी गेल्या 15 वर्षांपासून भारतात राहतोय। अदनाननं पाकिस्तानचं नागरिकत्वही नाकारलंय, त्यामुळे त्याला भारतीय नागरिकत्वच बहाल केलं जाण्याची शक्यता आहे। अदनानला नागरिकत्व देणं हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात औपचारिकता पूर्ण झाल्याची माहिती आहे। जेव्हा सैफ अली खान आणि कुणाल खेमू भेटतात तेव्हा ते सिनेमा या विषयावर बोलतात असं नाही, असं कुणालनं सांगितलंय। मी आणि सैफ गो गोवा गॉन या सिनेमाच्या निमित्तानं पहिल्यांदा भेटलो, पण आम्ही सिनेमा सोडून बाकी सगळ्या विषयांवर बोलत असतो। वेगवेगळे चमचमीत पदार्थ हा आमच्या बोलण्यातला सगळ्यात हॉट टॉपिक असतो असं कुणाल सांगतो। सैफ अली खान आणि कुणाल खेमू हे दोघे चांगले मित्र आहेत। मराठी मातेतील रांगडा चित्रपट फाडा हा सिनेमा दसऱ्याच्या मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 112 चित्रपटगृहांमध्ये सुमारे 124 शोजसह दाखल झाला। सर्व शोजना दणक्यात ओपनिंग मिळाली असून शुक्रवार, शनिवार आणि रविवारची सलग सुट्टी असल्यामुळे हा शो हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहे। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शानदार या चित्रपटात शाहिद पंकज कपूर या पितापुत्राच्या जोडीनं पहिल्यांदाच एकत्र काम केलंय। पितापुत्राची जोडी रुपेरी पडद्यावर आपण नेहमीच बघत आहोत, मात्र शाहिद कपूर आणि पंकज कपूर शानदारमधून पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळाले। दोघांच्याही अभिनयाची तुलना पिता आणि पुत्राच्या रूपानं होत असली तरी त्यांच्या प्रशंसकांसाठी ही आनंदाची बाब आहे। महेंद्रसिंग धोनी बरोबरच क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनच्या आयुष्यावर सिनेमा येणार आहे। या सिनेमात रवी शास्त्रीच्या भूमिकेसाठी अभिनेता गौतम गुलाटीला विचारणा झाल्याची चर्चा सुरू आहे। गौतमला थेट याबद्दल विचारलं असता, होय मी सिनेमा करतोय, पण त्यात मी नेमकी कोणती भूमिका साकारतोय हे मी आत्ता सांगू शकत नाही असं तो म्हणाला। स्नो व्हाईट सेव्हन ड्वॉर्फ ही गोष्ट अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे, तरी त्या गोष्टीचं आकर्षण तसूभरही कमी झालेलं नाही। लहान मुलांपासून मोठमोठ्या दिग्दर्शकांपर्यंत सगळ्यांना आकर्षित करणाऱ्या या स्नो व्हाईटच्या गोष्ट लवकरच हिंदी सिनेमात दिसण्याची शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यावर सिनेमा बनवणार आहेत। बॉलिवूडचा आगामी प्रेम रतन धन पायो हा चित्रपट सलमान खानसाठी अनेक कारणांनी विशेष ठरणार आहे। या सिनेमाच्या निमित्तानं सलमान आणि सूरज बडजात्या यांनी तब्बल 15 वर्षांनी पुन्हा एकत्रित काम केलं आहे। या निमित्तानं सलमाननं राजश्री बॅनरच्या चित्रपटात सहकलाकार असलेल्या माधुरी दीक्षित आणि भाग्यश्री यांच्यासाठी प्रेम रतन धन पायोचं खास स्क्रीनिंग आयोजित करण्याचं ठरवलं आहे। यावेळी माधुरी दीक्षित सुद्धा उपस्थित असणार आहे। माझे पती सौभाग्यवती या मालिकेत अभिनेता वैभव मांगले ही भूमिका साकारतोय। या व्यक्तिरेखेसाठी वैभवला खूप तयारी करावी लागली होती, तर ही भूमिका साकारण्यासाठी वैभव समोर आदर्श आहे दगदगल माधुरीचा। तिच्या आदा नजाकती यांचं निरीक्षण करून त्यांचं अनुकरण तो करण्याचा प्रयत्न करत असतो असं वैभवनं म्हटलंय। अभिनेता अरमान कोहली आता हिंदी चित्रपटसृष्टीत जवळपास 10 वर्षांनी पुनरागमन करतोय। राजश्री प्रोडक्शनच्या प्रेम रतन धन पायो या सिनेमात तो खलनायकाची भूमिका करतोय। हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शित होतोय। मी कलाकार होण्यासाठीच जन्मली आहे असं म्हणणारी रिचा चड्ढा तिच्या बोल्ड लुकमुळे पुन्हा एकदा बी टाउनमध्ये चर्चेत आली आहे। ओय लक्की लक्की ओय या सिनेमापासून सुरू झालेल्या या हॉट गर्लचा प्रवास आता मैं और चार्ल्स या सिनेमापर्यंत येऊन पोहोचलाय। रिचा या आगामी सिनेमासाठी खूपच उत्सुक आहे। यातही तिची भूमिका नेहमीप्रमाणे हॉट अँड बोल्ड आहे। मराठी भाषा आणि महाराष्ट्राशी माझं भावनिक नातं असून माझी नाळ या मातीशी आणि कलेशी जोडली गेली असं प्रतिपादन गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी मुंबईत केलंय। कट्यार काळजात घुसली या सिनेमातील गाण्यांच्या ध्वनिफितीचं प्रकाशन मुंबईत झालं, त्यावेळी महादेवन बोलत होते।
आमच्या घरी काजोल माझ्या सिनेमांबद्दल कधीच काही बोलत नाही, पण माझी 12 वर्षांची मुलगी न्यासा ती मात्र सिनेमावर टीका टिप्पणी करण्यात पुढे असते, अशी गोड तक्रार अभिनेता अजय देवगणनं केली आहे। न्यासा आपल्या वडिलांचे सिनेमे लक्ष देऊन बघते, त्यांच्या सिनेमाचं ती आपल्या परीनं कठोर परीक्षण करत असते, असं अजयचं म्हणणं आहे। करण जोहरच्या आगामी सिनेमात अभिनेत्री करीना कपूरचा सहभाग नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। करण जोहरच्या ये दिल ये मुश्किल या चित्रपटात करीना काम करणार अशी चर्चा होती, तर यात करीना एक आयटम नंबर सुद्धा करणार होती। दम लगा के हईशा या सिनेमानंतर अभिनेता आयुष्यमान खुराना आणि भूमी पेडणेकर एका नव्या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा एकत्र दिसून येणार आहेत। या सिनेमाचं नाव अजून फायनल झालं नाही, पण या सिनेमासाठी भूमीनं मात्र आपलं वजन काहीसं कमी केलंय। महापाशमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।